हे बघा आता ना आपण वाढायला घेणार आहोत। कारंड्याच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे बघा, रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। मस्त सुगंध सुटलेला आहे। अशा प्रकारे ना जरूर बनवून पहा। अशा प्रकारे ना जरूर बनवून पहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक जरूर करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। हे बघा, मी सर्व या मिक्स भाज्या घेतलेल्या आहे। पावटे घेतले, थोडे शेंगदाणे घेतले, वाटाणे आणि या तूर आहे, तूर सोलून घेतले, दोन गाजरं कापून घेतलेले आणि हा घेवडा आणि हा एक बटाटा चिरून ठेवला आहे पाण्यामध्ये, त्याचं स्टार्च पण निघेल आणि बटाटा काळा पडणार नाही। 2 कांदे कापून घेतलेले, 4 कांदे कापलेले छोटे छोटे आणि 4 चमचे दही घेतलेले आहे आणि हा गरम मसाला घेतलेला आहे। हळद पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, हा बिर्याणी मसाला आहे, हा गरम मसाला, हा धने पावडर, थोडं जिरं घेतलेलं आहे आणि हे बघा कोथिंबीर घेतलेली धुवून चिरायची आहे, हा लसूण, तमालपत्र, कढीपत्ता आणि आलं किसून घेतलेले। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आता या भाज्यांना मी प्रथम धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्यातनं। हे बघा, हे सगळं धुवून घेणार आहे आपण स्वच्छ पाण्यातून। हे बघा, पातेलं ठेवले मी गरम करायला, त्यात हे 1 चमचा तूप टाकलं आणि ह्याच्यामध्येच प्रथम ना काजू भाजून घेणार आहे। हे बघा, 1 मोठा चमचा तूप टाकलं, हे तुम्ही ऑइल पण घेऊ शकता। तर काय करायचं, प्रथम ना मी तमालपत्र टाकणार आहे। हे बघ, प्रथम कांदा टाकला, हे तमालपत्र टाकले, कांदा भाजून घ्यायचा प्रथम चांगला। हे बघा, आता हे ना आलं मी किसून ठेवलेले ते पण टाकणार आहोत, कढीपत्ता टाकला आणि हे लसूण चिरून ठेवलेले ते पण टाकणार आहोत आणि थोडंसं चांगलं मस्त परतून घेणार आहोत।
तर कांदा भाजत आलेला आहे. आता काय करायचं, हा बघा हे आम्ही याच्यामध्ये ना माझा घरचा मसाला पण ॲड केला. आता हे सर्व आपण टाकणार आहोत. आणि परत एकदा आपण चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहोत. हे बघा हे 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, किस घेतलेलं आहे, ते पण आपण ह्याच्यात टाकलं. आता हे दही घेतलेलं ना मी 4 चमचे, हे दही पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ग्रेव्हीसाठी. दही ना आंबट नाही घ्यायचं, एकदम मस्त गोड दही घ्यायचं आणि त्याला ना असं टांगून ठेवायचं, म्हणजे हे घट्ट दही आपल्याला ह्याला पाहिजे. आता हे भाज्या बघा मी धुवून घेतलेल्या, ह्या सर्व ह्याच्यात टाकणार आहे. ह्याच्यामध्ये ना मी मीठ नाही टाकलं, कारण दह्यामुळे जास्त त्याची लिक्विड होईल. आता मीठ टाकायचं. हे बघा हे मीठ टाकणार, अजून थोडंसं मीठ लागेल. आणि हे सर्व भाज्या आपण परत एकदा परतून घेणार आहोत. आणि ह्याला ना 5 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत. हे बघा आता ह्या मेजरमेंट प्रमाणे ना मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत, बिर्याणी राईस. तर आता हे प्रथम धुवून घेणार आहोत. 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घेणार आहे. यासाठी हे पाणी घेतलेले. हे बघा एक मी चक्री फूल घेतलेलं आहे, हे दालचिनी आहे, लवंग, हे काळी मिरी आणि हे वेलची आहे, मसाला वेलची. हे सर्व आपण भातासाठी घेतलेलं आहे. हे तमालपत्र. हे बघा हे गरम पाणी आहे, आपण ना गरम पाणी थोडंसं भाज्यांसाठी टाकणार आहोत. भाज्या थोड्याशा शिजण्यासाठी, जास्त आपल्याला गिर नाही करायच्यात भाज्या. हे आता ना तांदूळ धुवून झालेले, ह्याला आपण अर्धा तास असंच ठेवणार आहोत. इथे ना भातासाठी पाणी ठेवलेलं आहे. आता पाण्याला उकळी आली ना मग ह्याच्यामध्ये सर्व आपण खडे मसाले टाकणार आहोत. हे बघा आता ना आपण कोथिंबीर टाकणार आहोत. हे बघा आणि परत झाकून ठेवणार. हे बघा भाज्यांना आता उकळे आले. मग आता काय करायचं, आता गॅस बारीक करून शिजण्यासाठी ठेवायचं. हे बघा आता ना भाताला पण उकळे आलेले. तर काय करायचं, हे बघा हे मी तूप घेतलेलं आहे. ह्याने काय होतं माहिती आहे का, थोडंसं तुम्ही तेल पण टाकू शकता. भात ना मोकळा होतो, एकदम सुट्टा भात होतो. हे तुपाने जरा स्वाद छान येतो ना. तमालपत्र टाकलं, वेलची टाकली, हे दालचिनी, हे मिरं, हे लवंग आणि हे चक्री फूल, हे सर्व आपण ह्याच्यात टाकणार आहोत. आणि चांगली हे उकळी आणणार आहोत. उकळी आली ना मग आपण भात टाकणार आहोत, धुतलेले तांदूळ.
हे बघा, हे थोडंसं मीठ. भाज्यात आपण टाकले मीठ, पण भाताला पण मळायला लागेल. मी थोडंसं मीठ टाकलं. आता उकळी यायला लागलेली, तर अजून थोडी उकळी येऊन मग आपण तांदूळ टाकणार आहोत. हे बघा, आता ना धुतलेले तांदूळ आपण टाकणार आहोत. आणि पूर्ण शिजवायचे नाही तांदूळ, 80% शिजवायचे. आता थोडंसं पाणी काढणार. सगळे तांदूळ टाकले. आता अर्धा कच्चा भात शिजवून घ्यायचा. हे बघा, मध्ये मध्ये ना आपण चेक करायचं भात शिजलाय की नाही ते. हे अजून भात शिजला नाही आपला. अजून थोडासा शिजून द्यायचा ना. पूर्ण शिजलाय आता. अर्धा कच्चा शिजलेला आहे. तर आता काय करायचं ना, हे ना पाणी सर्व आपण हे काढून घेणार आहोत. हे सर्व पाणी ना आपण काढून घेणार. हे बघा, हे बघा, आता इकडे ना भाजी पण शिजली का पाहू पण. हे बघा, भाजी पण शिजलेली आहे. हे बघा, आता काय करायचं, पातेलं जरा मी खाली घेणार आहे उतरून. बघा, आता हा भात ना आपण ह्याच्यात टाकणार आहोत. बघा बघा, आता ना मी ना ह्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे. आणि हे काजू, आणि हे दूध, हे केशरवालं दूध केलं होतं. हे बघा, आता ना हे दमसाठी ठेवलेलं आहे. गॅस बारीक करून ठेवला आणि हे झाकलं. ह्याच्यावरती ना हे एक दगड ठेवला. हे बघा, आता ना आपण वाढायला घेणार आहोत. हे बघा, मस्त सुगंध सुटलेला आहे. अशा प्रकारे ना जरूर बनवून पहा. अशा प्रकारे ना जरूर बनवून पहा. आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक जरूर करा. बाजूला बेल आयकॉन आहे, प्रेस करा. आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.